हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं परत एकदा DPT मेडिकल कन्सल्टन्सीमध्ये. थोड्या वेळापूर्वी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानं CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर 2 नोटीस अपडेट केल्या आहेत. नोटीस नंबर 1 प्लस ही नोटीस नंबर 2 नीट UG 2026ची जी काय आपली स्टेट काउन्सिलिंग होणार आहे महाराष्ट्र स्टेटमध्ये गव्हर्नमेंट प्रायव्हेट मायनॉरिटी मेडिकल कॉलेजबद्दल. मग तो कोणताही कोर्स असो, MBBS असो, BMS असो, BDS असो, BPTS असो, सर्व कोर्ससाठी एक कॉमन ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होतात. त्याबद्दल महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटनं जी आहे ती नोटीस टाकलेली आहे. नोटीस नंबर 2मध्ये काय इन्फॉर्मेशन आहे याची सविस्तर चर्चा आपण या छोट्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. आणि जी काय आपली नोटीस नंबर 1 होती ती फिजिकल हँडिकॅपचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या ज्या काय मेडिकल काउन्सिलिंग कमिटीनं गाईडलाईन्स दिल्या होत्या त्याच्याबद्दल ती नोटीस CET सेलनं अपडेट केलेली आहे. त्याच्यावर मी डिटेल व्हिडिओ बनवला आहे. तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तो व्हिडिओ चेक करून त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकता जर तुम्ही फिजिकल हँडिकॅप या कोट्यामध्ये ॲडमिशन करायचा विचार करताय. त्याचबरोबर जर तुम्ही महाराष्ट्र स्टेटमध्ये स्टेट काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करायचा विचार करताय कोणत्याही कोर्ससाठी तर ही नोटीस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचे 100% डाऊट क्लिअर होऊन जातील. आणि जरी तुमचा एखादा डाऊट शिल्लक असेल तरी तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा. मी त्याचा रिप्लाय करून तुम्हाला तो डाऊट सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेल. आता सगळ्यात अगोदर ही जी नोटीस आहे ती जे काय आपले हेल्थ सायन्सचे कोर्स आहेत UG कोर्स तर त्यांच्या ॲडमिशन प्रोसेसबद्दल आहे 2026-27च्या. यांनी या ठिकाणी मेन्शन केलं की जे विद्यार्थी इलिजिबल आहेत आणि इंटरेस्टेड आहेत नीट UG 2026च्या काउन्सिलिंगमध्ये तर त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कॅटेगरीनुसार जे आहेत ते डॉक्युमेंट अपलोड करणं कंपल्सरी असतं. त्याच्यामुळे जेवढे काही तुमचे डॉक्युमेंट आहेत तुम्हाला कॅटेगरी वाईज रिक्वायर्ड आहेत ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला तयार ठेवण्यात ॲप्लिकेशन फॉर्म सुरू व्हायच्या अगोदर. आणि ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरणार आहे त्यावेळेस तुम्हाला त्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तो डॉक्युमेंट त्या ठिकाणी सबमिट करणं आहे. जर तुम्ही एखाद्या डॉक्युमेंटचा गलत फॉर्मॅट अपडेट केला किंवा एखादं डॉक्युमेंट जर तुम्ही अपडेट करत नसाल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी ॲडमिशनसाठी इलिजिबल केलं जाणार नाही आहे. ह्याबद्दल ही नोटीस आहे. तर CET सेलनं या PDF मध्ये जेवढे डॉक्युमेंट दिलेत ते सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून की नंतर तुमची कुठल्याही प्रकारे धावपळ होणार नाही आहे किंवा कुठल्याही प्रकार जो आहे तो वार्षिक किंवा शैक्षणिक लॉस होणार नाही आहे. आता सगळ्यात अगोदर जर आपण आता या ठिकाणी डॉक्युमेंट चेक केले तर सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट तुमच्याकडे नीट UG 2026चं ॲडमिट कार्ड असणं गरजेचं आहे. नीट 2026चा रिझल्ट असायला हवा. 10वीची डेट ऑफ बर्थवाली मार्कशीट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 12वीचं जे आहे तो तुमचं एक्झामिनेशन सर्टिफिकेट किंवा मार्कशीट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नॅशनॅलिटी तुमच्याकडे असायला हवी. डोमासाईल तुमच्याकडे असणं कंपल्सरी. त्यानंतर मेडिकल फिटनेस जो काय CET सेल ब्राउचर अपडेट करणार आहे तुम्हाला आज किंवा उद्या जे आहे ते CET सेल त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर ब्राउचर अपडेट करू शकतं. तर त्या ब्राउचरमध्ये जो काय मेडिकल फिटनेसचा फॉर्मॅट असणार आहे तोच फॉर्मॅट तुम्हाला या ठिकाणी सबमिट करणं आहे. त्याच्यानंतर जो काय आपला 12वी पासचा TC आहे तो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येतात तर तुमच्याकडे कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी असायला हवं. SC ST कॅटेगरी, FIJE, NTB, NTC, NTD, SEBC कॅटेगरी, OBC कॅटेगरी, SBC कॅटेगरी तर या कॅटेगरीमधल्या विद्यार्थ्याकडे कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे. त्यानंतर नॉन क्रिमिलियर जो डॉक्युमेंट आहे तो SC आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यासाठी नसतो हे लक्षात ठेवा. जर तुम्ही FIJE कॅटेगरीमध्ये येतात NTB, NTC, NTD, SEBC, OBC, SBC कॅटेगरीमध्ये जर तुम्ही येत असाल तर तुमच्याकडे NCL नावाचं डॉक्युमेंट पण असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर जर तुम्हाला EWS मधून काउन्सिलिंग करायची असेल तर तुमच्याकडे EWS असणं गरजेचं आहे. आणि तुमचं EWS जे आहे ना तो जो काय आपला महाराष्ट्र स्टेटचा फॉर्मॅट आहे त्याच फॉर्मॅटमध्ये असायला हवं. जर तुमचं EWS सेंट्रलच्या फॉर्मॅटमध्ये असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे महाराष्ट्र स्टेटमध्ये EWS कोट्यामधून रिझर्वेशन मिळणार नाहीये. आणि महत्त्वाची गोष्ट आहे सेंट्रलचा डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केला चुकून जरी केला तरी तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म जनरलमधून जाणार आहे. आणि तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म जर जनरलमधून गेला तर जनरलचा जो कट ऑफ जातो त्यानुसार तुम्हाला सीट अलॉटमेंट होणार आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की EWSचा MBBSचा कट ऑफ खूप कमी जातो. जनरलचा कट ऑफ EWS पेक्षा खूप जास्त हाय जातो. हे तुम्हाला लक्षात ठेवणं पडेल. त्यामुळे तुम्हाला तुम्ही EWS कोणतं बनवताय त्याचा फॉर्मॅट स्टेट गव्हर्नमेंटचा आहे की ऑल इंडियाचा आहे हे तुम्हाला समजून घेणं आणि त्याचनुसार तुम्हाला जे आहे ते काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करणं आहे हे लक्षात ठेवा. नंतर जर तुम्हाला ऑर्फनमधून काउन्सिलिंग करणे असेल तर तुमच्याकडे ऑर्फनचा डॉक्युमेंट असायला हवा. वुमन चाइल्ड वेलफेअर डिपार्टमेंटमधून बनवलेला ही गोष्ट लक्षात ठेवा. नंतर तुम्ही फिजिकल हँडिकॅपमधून येत आहे तर मेडिकल काउन्सिलिंग कमिटीनं जे काय आपले सेंटर दिलते त्या सेंटरमधून तुम्हाला तुमचं फिजिकल हँडिकॅपचं व्हेरिफिकेशन करणं पडेल. आणि तिथून जो डॉक्युमेंट भेटेल ते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यानंतर जर तुम्ही डिफेन्समधून काउन्सिलिंग करायचा विचार करतात तर इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये जो काय फॉर्मॅट असणार आहे त्या फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडे तुमचं डिफेन्स असणं खूप गरजेचं आहे. मग डिफेन्स 1 असेल, डिफेन्स 2 असेल, डिफेन्स 3 असेल काही फरक पडत नाही आहे. पण जो फॉर्मॅट CET सेल देणार आहे तुम्हाला ब्राउचरमध्ये त्याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तो डॉक्युमेंट बनवणं आहे. नंतर तुम्हाला जर हिल एरियामधून ॲडमिशन करणं असेल तर तुमच्या पॅरेंट्सचं जे आहे ते डोंगरी सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला हवं. डोमासाईल सर्टिफिकेट पाहिजे तुमच्याकडे. त्याचबरोबर जो विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करणार आहे तो विद्यार्थी 10वी किंवा 12वी त्याच एरियामधून त्याच तालुक्याच्या कॉलेजमधून पासआउट झालेला असणं कंपल्सरी. नंतर तुम्ही महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरचं जे डॉक्युमेंट मिळवताय आणि त्या कोट्यामधून ॲडमिशन करायचा विचार करताय त्या ठिकाणी चेक करू शकतात. त्यानंतर तुम्ही मायनॉरिटीमधून ॲडमिशन करायचा विचार करतात तर तुमचं जे काय लिव्हिंग सर्टिफिकेट आहे तिथं तुमचं मायनॉरिटी जी आहे ती मेन्शन असायला हवं. किंवा जे काय तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट आहे तिथं जी काय तुमची मदर टंग आहे ती त्या ठिकाणी त्या
रिझर्वेशननुसार असणं खूप जास्त गरजेचं आहे. नंतर तुम्ही या ठिकाणी सर्टिफिकेट बनवू शकता जे की रिलिजियस पॅलेस तुमचा आहे बिलॉंग करते, समजा जसं जैन मायनॉरिटी असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, तर त्यानुसार तुम्ही ते बनवू शकतात. नंतर तुम्हाला ॲफिडेविट बनवणं आहे. त्यानंतर तुम्हाला जर समजा लिंग्विस्टिक मायनॉरिटीमधून अप्लाय करणं असेल तर ते पण डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी सबमिट करू शकतात आणि काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करू शकतात. त्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्ट हे जे आहे ते यापैकी एक डॉक्युमेंट असायला हवं. तुमच्याकडे आधार कार्ड असेल तरी चालतं, कुठल्याही प्रकारे बाकीचे डॉक्युमेंट तुम्हाला कलेक्ट करायची गरज नाही आहे. त्यानंतर महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटनं जे डॉक्युमेंट मेन्शन केले नाहीत अशा डॉक्युमेंटमध्ये तुमच्याकडे तुमचा मेल आय डी असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही ऑफलाईन ॲडमिशनला जाणार आहेत ना, तर त्यावेळेस तुमच्याकडे तुमचं गॅप ॲफिडेविट असणं पण गरजेचं आहे, जर तुम्ही गॅप घेतला असेल एज्युकेशनमध्ये तर. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला एखादं कॉलेज अलॉटमेंट झालं तर त्या कॉलेजमध्ये तुम्हाला पासपोर्ट साईजचे फोटो द्यावे लागतात. ते फोटो पण तुमच्याकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे. तर हे एक्स्ट्रा ॲडिशनल 1-2 डॉक्युमेंट असतात, ते डॉक्युमेंट पण तुम्हाला तयार ठेवणं, जेणेकरून की सीट अलॉटमेंटच्या नंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारे जास्त धावपळ करायची गरज पडणार नाही आहे. आता हे जे खाली खूप मोठं नोट यांनी मेन्शन केलं आहे ना, तर या नोटमध्ये यांनी हे मेन्शन केलं आहे की जे काही विद्यार्थी आहेत समजा ACBC कॅटेगरीमधून मराठा समाजासाठी जे 10% रिझर्वेशन दिलं होतं, त्या रिझर्वेशनमधून किंवा OBC कॅटेगरीचे जे स्टुडंट आहेत तर त्यांना कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी जी आहे ना, तर ती सबमिट करण्यासाठी, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सबमिट करण्यासाठी जवळपास 6 महिन्याचा कालावधी जो आहे त्या ठिकाणी वाढवून दिला आहे. कास्ट तुम्हाला कंपल्सरी द्यावा लागणार आहे, पण जो काय तुमचा कास्ट व्हॅलिडिटी आहे तो कास्ट व्हॅलिडिटी सबमिट करण्यासाठी तुम्हाला 6 महिन्याचा एक्स्ट्रा टाईम दिला आहे 2026-27 साठी. तर त्याबद्दल हा पॅरेग्राफ आहे. म्हणजे तुम्ही जर या 2 कॅटेगरीमधून येतात आणि तुमच्याकडे जर सध्या कास्ट व्हॅलिडिटी नसेल, फक्त रिसिप्ट असेल, तरी तुम्हाला 100% ॲडमिशन दिलं जाणार आहे. 6 महिन्यात तुम्हाला ती व्हॅलिडिटी त्या ठिकाणी सबमिट करणं आहे. आणि जर तुम्ही व्हॅलिडिटी सबमिट करू शकत नाही 6 महिन्यात, तर त्या कंडिशनमध्ये ब्राउचरमध्ये जेवढी काही सीट लिव्हची पेनल्टी असेल तेवढी पेनल्टी तुमच्यावर लागू होणार आहे, तेवढी पेनल्टी तुम्हाला भरावी लागणार आहे आणि तुमचं ॲडमिशन कॅन्सल केलं जाणार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. तर ही एक अत्यंत महत्त्वाची नोटीस होती जी की CETCLनं त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर आज अपडेट केलेली होती. तर त्या नोटीसबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती शेअर केली आहे. या नोटीसमध्ये त्यांनी मराठी भाषेमधून पण पूर्णपणे माहिती दिलेली आहे. तर मी ही नोटीस माझ्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपमध्ये शेअर करतो. तिथून तुम्ही ही PDF ओपन करून तुम्ही स्वतः व्यवस्थित ह्याला रीड करू शकता. जर नाही समजलं काही तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंटमध्ये डाऊट करा, मी तो डाऊट तुमचा 100% सॉल्व्ह करेल. आणि तुम्हाला जर DPT मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल, येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी किंवा काउन्सिलिंग प्रोसेस आमच्या थ्रू करायची असेल, तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका. आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंगबद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.